पांडुरंगाचं खरं मंदिर हम्पीत आहे असं म्हणतात. दुपारच्या जेवणानंतर आता वेळ होती हम्पीमधल्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक विजय विठ्ठल मंदिर पाहण्याची. विजय विठ्ठल मंदिरात पोहोचण्यासाठी मेन गेटवरून इलेक्ट्रिक व्हेकलची व्यवस्था आहे. 20 ते 30 रुपयांचे तिकीट्स घेऊन आपण निवांत तिथे पोहोचू शकतो. महाराष्ट्रातून आलेल्या प्रत्येक माणसासाठी हे ठिकाण खास आहे, कारण असं म्हणतात की पांडुरंगाची मूळ मूर्ती इथे होती आणि कालांतराने ती पंढरपुरात नेण्यात आली. खरं खोटं इतिहासकार सांगतील, पण मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी ओढ जाणवते. तुम्ही जर ह्या आधीचा हम्पीचा व्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथल्या दगडी वास्तुकलेचं सौंदर्य अप्रतिम आहे. सुरुवातीलाच आपल्याला 50 रुपयाच्या नोटेवर असणारा प्रतिष्ठित दगडी रथ इथे पाहायला मिळतो. ओरिसातील कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिराच्या रथापासून प्रेरित ही कलाकृती आहे. त्यानंतर 15व्या शतकातील स्थापत्यशास्त्राचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. रंगमंडप सभागृहात ग्रॅनाइटचे 56 भक्कम पिलर्स आहेत, ज्यांना टच केल्यानंतर तंतुवाद्य, तालवाद्यांसारखे विशिष्ट साऊंड्स ऐकू येतात. सध्या भारतीय पुरातत्व विभागाने ह्या स्पेसिफिक भागातील प्रवेशावर बंदी घातलेली आहे. त्यानंतर आम्ही पाहिली पायऱ्यांची विहीर म्हणजेच पुष्करणी, जी एक 15व्या शतकातील जॉमेट्रिकल पाण्याची टाकी आहे. इथेच आपल्याला त्या काळातील जेवणाची पंगत सुद्धा पाहता येते. किती कमाल आहे ना. त्या काळची बाजारपेठ आणि इतर सगळे स्पॉट्स कव्हर केल्यानंतर सनसेटच्या वेळी आम्ही निघालो दिवसातील सगळ्यात भन्नाट अनुभवासाठी, ते म्हणजे कोरॅकल राईड. तुंगभद्रा नदीपात्रावर असलेल्या कोरॅकल राईडमध्ये आत्ता आपण इथे आलो आहे आणि खूप कमाल वातावरण आहे आणि त्याचबरोबर शिल्पकलेचे उत्तम नमुने. अगदी नदीतून सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं इथे पाहायला मिळतात. विशेषतः इथे रांजणखळगी आपल्याला पाहायला मिळतात. खूप कमाल आणि अविस्मरणीय अनुभव आहे. तुंगभद्रा डॅमला पावसाळ्याच्या दिवसात पाणी असल्यामुळे आपल्याला ह्या नदीपात्रात ही कोरॅकल राईड पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनुभवता येत नाही. बाकी वर्षभर हा अविस्मरणीय अनुभव आपण नक्की घेऊ शकतो. प्रत्येकाने जरूर घ्यावा असा अनुभव आहे. पण मग आमचा कोरॅकलवाला अण्णा आम्हाला एका गुहेत घेऊन गेला. काही क्षणांसाठी वाटलं अडकलोच, पण थोडी मजा, थोडी धडधड आणि भरपूर हसून आम्ही त्यातून बाहेर पडलो.